एक महत्त्वाची बातमी। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। यावेळेस राहुल गांधींनी सूर्यवंशी कुटुंबीय यांचं सांत्वन केलं। परभणीतील घटनेनंतर मारहाण झाल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला। हे प्रकरण देशभर गाजलं। आता शरद पवारांच्या नंतर राहुल गांधींनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलेलं आहे। यावेळेस काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते। परभणीमध्ये राहुल गांधी पोहोचले आणि त्यांनी सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केलंय। त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केलेली आहे। माझ्या मुलाला घरातून उचलून नेऊन प्रचंड मारहाण केली असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता आणि या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या प्रचंड मारहाणीमध्ये माझ्या मुलाचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता। सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टम अहवाल जो आहे तो देखील थेट वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवरून अपलोड केला आणि यामुळे पोलिसांच्या मारहाणीमध्येच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप झाल्यानंतर राहुल गांधींनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आणि ते खुद्द दिल्लीहून आज परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। आजच आम्ही संध्याकाळी तिथे जाणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये विचारपूसही करणार आहोत। हे मला मुद्दामून सांगितलं पाहिजे की अधिवेशन सुरू असताना अधिवेशनात सुद्धा आम्ही हा मुद्दा मांडला आहे आणि म्हणून ह्या दोन्ही घटना या तशा गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि आज राहुल गांधीजी इथं आल्यानंतर त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही सगळेच त्यांना अवगत करणार आहोत आणि मला खात्री आहे की परभणी असेल बीड असेल या घटनांच्या संदर्भाने आदरणीय राहुल गांधीजी योग्य पावलं उचलतील आणि न्याय देण्यामध्ये त्यांची आपल्या महाराष्ट्रात होत आहेत हे प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की राजकारण होत राहिलो पण महाराष्ट्राची संस्कृती आणि माणुसकी ही आपण सगळ्यांनी मिळून जपली पाहिजे आणि आज एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जे मिळालेलं आहे त्यामुळे माझी त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे की नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून अर्थातच मी त्यांची विरोधक आहेच पण ही जी घटना बीड आणि परभणीला झाली त्याची SIT जी झाली आहे ती पारदर्शकपणे झालीच पाहिजे आणि काल तिथल्या ज्या महिला आहेत त्यांचं दुःख जे सातत्याने तुमच्या चॅनल्सवर आम्ही सगळेच बघतोय। सक्षना आमच्या संघटनेतली मुलगी तिथे 2 दिवस राहून आलेली आहे आणि आज मी बघितलंच तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर की बाकीच्याही पक्षाचे लोक आज तिथे सत्तेमधले जे बाकीचे मित्र पक्ष आहेत त्यांचे तेही तिथे गेलेले दिसत आहेत। उशिरा का होईना आज तिथे जात आहेत पण मी मीडियाचं मनापासून अभिनंदन करीन की तुम्ही सातत्याने हा विषय महाराष्ट्राच्या समोर आणलेला आहे आणि हा विषय जोपर्यंत त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत। तर आपण बघतोय राहुल गांधी परभणीमध्ये यावेळेस सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्येच मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता। सोमनाथ सूर्यवंशी हे संविधानाची ज्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती परभणीमध्ये त्या विरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते आणि त्यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला। राहुल गांधी आता इथं सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेऊन माध्यमांशी बोलण्यासाठी आलेले आहेत। काय नेमकं राहुल गांधी बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरलं। देखिए अभी मैं परिवार से मिला हूँ और जिन लोगों को मारा गया है पीटा गया है उनसे भी मिला हूँ। बड़ी क्लियर बात है। उन्होंने मुझे पोस्टमार्टम रिपोर्ट दिखाई, वीडियो दिखाया, फोटोग्राफ्स दिखाई। ये 100% 99% नहीं, ये 100% कस्टोडियल डेथ है। पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है। मुझे बोलने दीजिए आप। ठीक है, इसको इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था। RSS की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। आपने मेरी पहली स्टेटमेंट सुनी? मैं संतुष्ट नहीं हूं। मैं क्लियरली बोल रहा हूं
यहाँ इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है, मर्डर है ये। इसके ऊपर जिस तरह से राजनीति की जा रही है, आप यहाँ आए हैं, ये राजनीति नहीं है, कोई राजनीति नहीं हो रही है। सुनिए, आप सवाल पूछ रहे हैं, मुझे बोलने दीजिए। ये कोई राजनीति नहीं हो रही है, ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है। एकदम यहाँ पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई पूरी होनी चाहिए। थैंक यू वेरी मच। जिम्मेदार विचारधारा है, जिम्मेदार, क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है इसीलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार है और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार हैं और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए। तर आपण बघतोय यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहेत। ज्या पोलिसांनी त्यांना मारलं ते सगळे पोलीस जबाबदार आहेत असं राहुल गांधींनी यावेळेस प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्येच हा मृत्यू झाला असं यावेळेस राहुल गांधींनी म्हटलंय। पोलिसांनीच सूर्यवंशींची हत्या केली आणि केवळ दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींची ही हत्या झाली असा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे। मी यावेळेस सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना भेटलो, त्यांच्या परिवाराशी बातचीत केली, त्यांनी मला व्हिडिओ दाखवले, फोटो दाखवले आणि पोस्टमार्टमचा रिपोर्ट दाखवला आणि त्यामध्ये सरळ सरळ पोलिसांनी दलित असल्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशींची हत्या केल्याचं राहुल गांधींनी आरोप करताना म्हटलेलं आहे। आणि याच सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, कारण त्यांनीच निवेदन दिलेलं आहे असं देखील राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। या हत्येला पोलीस जबाबदार आहेत असं देखील यावेळेस राहुल गांधी म्हणालेत। हा मृत्यू नसून ही सोमनाथ सूर्यवंशींची हत्या आहे असा एक मोठा आरोप राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर केलेला आहे। जे पोलीस या प्रकरणी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळेस करण्यात आली। आरएसएसची विचारधारा ही संविधान विरोधी आहे, संविधान संपवणारी आहे असा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे। आणि सोमनाथ सूर्यवंशी संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले होते आणि म्हणूनच त्यांची दलित असल्यामुळे ही हत्या झाली असा आरोप राहुल गांधींनी आता सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर केलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची आता राहुल गांधींनी भेट घेतलेली आहे आणि यावेळेस त्यांनी मी त्यांचे फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिला, सोबतच मी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट पाहिला असं देखील राहुल गांधींनी म्हटलेलं आहे। तसंच ज्या आंबेडकरी चळवळीमधल्या अनुयायांवर कारवाई झाली त्या सगळ्या आंदोलकांशी मी बातचीत केली, त्यांच्याकडून सगळी माहिती सविस्तर जाणून घेतली आणि यानंतर ही हत्या आहे असं राहुल गांधींनी म्हटलंय। हमारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है। हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले। तो जिस तरह से कार्रवाई की गई है, संविधान से पास हो रहा है। आपने मेरी पहली स्टेटमेंट सुनी, मैं संतुष्ट नहीं हूं। मैं क्लियरली बोल रहा हूं, यहां इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है, मर्डर है ये। इसके ऊपर जिस तरह से राजनीति की जा रही है, आप यहाँ आए हैं, ये राजनीति नहीं है, कोई राजनीति नहीं हो रही है। सुनिए, आप सवाल पूछ रहे हैं, मुझे बोलने दीजिए। ये कोई राजनीति नहीं हो रही है, ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है। एकदम यहाँ पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई पूरी होनी चाहिए। थैंक यू वेरी मच। जिम्मेदार विचारधारा है, जिम्मेदार, क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी है इसीलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार हैं और जिन्होंने इनको मारा है वो जिम्मेदार हैं और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए। तर आपण बघतोय राहुल गांधींनी यावेळेस सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ही प्रतिक्रिया दिलेली आहे। हत्येला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। विचारधारा जबाबदार आहे, आरएसएसची विचारधारा ही संविधान संपवणारी आहे असाही आरोप राहुल गांधींनी परभणीमध्ये येऊन केलेला आहे। तसंच मी या आंदोलकांसोबत परिवारासोबत बातचीत केली असंही राहुल गांधींनी आता सांगितलेलं आहे। राहुल गांधी आज परभणीमध्ये आले आहेत। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर जे सगळं राजकारण तापलं होतं त्यावर राहुल गांधींनी बोलताना हे राजकारण नाही असंही म्हटलेलं आहे। आंदोलन हा एक उपाय आहे। जनतेमध्ये एकंदर जी भावना, तीव्र भावना या बाबतीत आहे। म्हणजे पुन्हा एकदा आंदोलन पाहायला मिळणार नाही, आंदोलन तर आहेच आहे, सुरूच आहे। आंदोलन सगळीकडे सुरू आहे, सगळ्या तालुक्यांमध्ये सुरू आहे, गावोगाव आंदोलन सुरू आहे। तर आपण बघतोय यावेळेस आंदोलन सुरूच आहे आणि ही जनतेची विरोधाची भावना
आहे असं थोरातांनी म्हटलंय. तसंच दलित असल्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशींची हत्या केली असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. संविधानाच्या संरक्षणासाठीच सोमनाथ सूर्यवंशी रस्त्यावर उतरले होते असंही यावेळेस राहुल गांधींनी म्हटलंय. आणि RSSची जी विचारधारा संविधान संपवणारी आहे त्या विचारधारेनं ही हत्या केली. मुख्यमंत्री देखील या हत्येला जबाबदार आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला. कारण त्यांनीच स्टेटमेंट दिलेलं आहे, त्यांनीच निवेदन दिलं होतं, त्यामुळे मुख्यमंत्री देखील या संपूर्ण प्रसंगाला जबाबदार आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशींची हत्या केली असा एक मोठा आरोप, मोठा दावा राहुल गांधींनी केला आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे राहुल गांधींनी आणि त्यांनी यावेळेस मला फोटो व्हिडिओ दाखवले, पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवला, त्यामुळे ही हत्या आहे असा आरोप राहुल गांधींनी केलाय. त्यासोबतच सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर राहुल गांधींनी या चळवळीमध्ये, या संपूर्ण आंदोलनामध्ये जे सहभागी झाले होते आंबेडकरी अनुयायी जे आहेत त्यांच्याशी देखील बातचीत केली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. पंकज भोयरजी, आपण बघतोय की राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या हत्येला जबाबदार आहेत असं म्हटलंय आणि पोलिसांनी ही हत्या केली असा आरोप केलाय. माझा राहुल गांधींनाच प्रतिप्रश्न आहे की याच्या आधीच्या काळात जेव्हा जेव्हा काँग्रेसची सरकार होती किती दंगे झाले. आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कधी महाराष्ट्रामध्ये दंगे झालेले नाही, कधी हिंसाचार झालेला नाही. इतके सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी त्या ठिकाणी नव्हते. तर प्रथमच याच्या आधी 2014 ते 2019 आणि आता इतके सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे. त्याच्यामुळे राहुलजींनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी असं म्हटलं की परिवाराशी मी जेव्हा बातचीत केली त्यावेळेस मला फोटो व्हिडिओ मिळाले, त्यांनी दाखवले. पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय की सोमनाथ सूर्यवंशी यांना मारलं त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. नाही, चुकीची गोष्ट आहे. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट देखील त्या ठिकाणी आला. त्यांना ऑलरेडी खांद्यावर पहिले जखम होती. चुकीची माहिती त्यांना मिळेल. त्यांनी एक व्यवस्थित माहिती घ्यावी आणि नंतर असं सगळ्याचे स्टेटमेंट करावे. ही हत्या जी आहे ही केवळ दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींची झाली असाही त्यांनी मोठा आरोप केलाय. भारतीय जनता पार्टीच्या काळात, आदरणीय नरेंद्र मोदीच्या काळात, देवेंद्रच्या काळात जेवढा दलित समाजाचा इतका सत्कार आणि सन्मान झालेला आहे तो काँग्रेसने कधीही केला नाही. काँग्रेसने फक्त त्या समाजाची मतं मिळण्याकरताच राजकारण केलेलं आहे इतिहासामध्ये. नाही, पण मुद्दा असा आहे की आता राहुल गांधींनी हा जो आरोप केला की आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिला आणि त्यांचे व्हिडिओ पाहिले तर त्यामुळे पोलिसांनी केवळ दलित होते, दलित आंदोलनामध्ये ते उतरले होते, संविधानाच्या विरोधी आंदोलनामध्ये ते उतरले होते, संविधानाच्या समर्थनात जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये ते उतरले होते म्हणून ही हत्या झाली. अनेक सन्मान्य दलित मंडळी ही आंदोलनामध्ये उतरत असते. आमच्यापैकी अनेक दलित मंडळी, मी देखील इतर मागासवर्गीय समाजाचा आहे, आम्ही देखील आंदोलन करतो. पण अशा पद्धतीचे चुकीचे स्टेटमेंट देणं किंवा चुकीचं कार्य करणे हे कोणी करत नाही. बिलकुल, धन्यवाद पंकज भोयरजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. माझ्या मुलाला आजार नव्हता, काही नव्हता. माझ्या मुलाला 4 दिवस मारून 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 पार त्याचे हाडं मोडून मर्डर करून त्याचा जीव घेतला. संशय काय हायच. पण तुम्ही काय राहुल गांधींशी संवाद साधला, त्यांनी तुम्हाला काय विचारलं, तुम्ही काय उत्तर दिले, काय म्हटलं, काय झालं म्हणले, कसं काय झालं काय नाही सांगा. सांगितले मी माझ्या मुलाला मारहाण केलं म्हणलं, जबरदस्त मारहाण करून माझ्या मुलाचा प्राण घेतले. आणि ज्या टायमाला माझा मुलगा मेला तेव्हा मला कळवले म्हणलं. 5 दिवस त्यांनी कळविल नाहीत आधी माझा मुलगा जिवंत असताना. ज्या टायमाला माझा मुलगा मेला तेव्हा त्यांना माझा नंबर भेटला आणि कॉल केला. या म्हणले तुमचा सोमनाथ मुलगा हे झाला म्हणले, मरण पाहिले, त्यांना येऊन बॉडी घेऊन जावं म्हणले. जे आहे ते सांगितले मी. त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला राहुल गांधी? आता आश्वासन काय नाही, जे होईल ते कायद्यानं होईल हे बोलले साहेब. मी बोलले त्यांना फाशीची सजा त्यांना द्यायला पाहिजे म्हणलं. ते कोणचे होते ते पोलीस कस्टडी, पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासन कोण कोण होते 5 दिवसामध्ये हे सगळे ड्युटीवर जे होते त्यांना सगळ्याला फाशीची शिक्षा द्या म्हणले. मी होईल म्हणले कायद्यानुसार. भैया काय सांगाल, तुम्ही होतात, राहुल गांधींनी भेट घेतली, राहुल गांधी साहेबांनी भेट घेतली आणि सगळी विचारपूस केली. म्हणजे घटना कशी घडली, काय घडली, कशामुळे घडली, त्यांना आम्ही सगळं काही सांगितलं. म्हणजे आतापर्यंत काय काय घडलेलं होतं. आणि ते बोलले की हे एवढं मोठं मेडिकलचं प्रूफ असताना, पोस्टमॉर्टमचं प्रूफ असताना, शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरी असं असताना मुख्यमंत्री साहेब कसं काय बोलू शकतात की बाबा तो हृदयविकाराच्या झटक्याने मेला. हे सगळी माहिती त्यांनी विचारपूस केली व्यवस्थित. काय होते बोलले आणि ते बोलले की आपण परत लढू म्हणले शेवटपर्यंत की बाबा न्याय भेटला पाहिजे म्हणून.
सांगितलं सर. तुमच्या पाठीशी आहेत असं काही बोलले का ते आणि काय कायदा कानून कायद्यानं जे कायदा आहे जे कानून आहे ते होईल म्हणले. कायद्यानुसार जे काही करता येईल ते करू म्हणले आपण. मदतीचं काय आश्वासन दिलं तुम्हाला? नाही मदतीचं काय नाही. आम्ही काही विचारलं नाही, त्यांनी काय आम्हाला बोलायचं मदतीविषयीचा विषय काही नाही. आश्वासन वगैरे काय दिले नाहीत. फक्त ते बोलले की आपण कायद्याने लढू आणि जे काही हे खोटे आरोप वगैरे लावतात ते आपण बघूया म्हणले. समाधानी आहात का त्यांच्या भेटीने आणि काय अपेक्षा तुम्हाला आहे? आम्हाला कोणीही जरी आलं तर आम्हाला एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर सजा भेटली पाहिजे जे काय आरोपी असतील त्यांना. बस. थँक्यू. यांनी कायद्यानं आपण या सगळ्या प्रकरणात लढू, साथ देऊ, आम्ही आपल्या सोबत आहोत असं या कुटुंबियांना विश्वास देताना म्हटलेलं आहे. सगळी माहिती राहुल गांधींनी या कुटुंबियांकडून जाणून घेतलेली आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आणि सगळी माहिती त्यांनी जाणून घेतली. तसंच कायद्यानं आता आपण पुढची लढाई लढू असा विश्वास या कुटुंबियांना त्यांनी दिलेला आहे. तसंच जे पोलीस तिथं उपस्थित होते त्या सगळ्यांवर कारवाई करा अशी मागणी त्यांच्या आईनं केली आहे. तर यानंतर आणखी एक महत्वाची बातमी. बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं दणका दिलाय. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली हायकोर्टानं फेटाळून लावला. त्यामुळे कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. यावेळेची एक महत्वाची बातमी. हे प्रकरण UPSCचं नाही तर समाजाची फसवणूक करणार आहे असं कोर्टानं नमूद केलंय. पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं हा मोठा दणका दिलाय. खोटी कागदपत्र सादर केल्यामुळे UPSCनं पूजावर गुन्हा दाखल केला होता आणि त्यावर आज सुनावणी होताना दिल्ली हायकोर्टानं पूजाला दणका दिला असं दिसतंय. खोटी कागदपत्र सादर केल्यामुळे UPSCनं हा सगळा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होईल असं दिसतंय. हे प्रकरण केवळ UPSCचं नाही तर समाजाची फसवणूक करणार आहे असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या. 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. कराडमध्ये दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत. शेतकऱ्यांनी वडोली निळेश्वर इथं दूध संकलन रोखलेलं आहे. दूध संकलन केंद्राच्या गाड्या अडवून शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून दिलं. यवतमाळमधल्या स्वामी समर्थ आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलंय. दिवाळीच्या सुट्टीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना संस्थापकानं परत न आणल्यानं शिक्षणापासून ते वंचित आहेत. संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आता पालकांनी केली. तर आपण बघतोय विजय वाकोंडे यांच्या भेटीसाठी म्हणून राहुल गांधी आलेले आहेत. यावेळेस ते विजय वाकोंडे परभणीकर गांधी आपण बघतोय की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी हे विजय वाकोंडे यांच्या आता घरी चाललेले आहेत. विजय वाकोंडे हे देखील यावेळेस या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोंडे यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी आता राहुल गांधी पोहोचलेले आहेत. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचं निधन झालं. 6 दिवसांपूर्वी त्यांचं निधन झाल्यानंतर आज राहुल गांधी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचलेले आहेत. विजय वाकोडे हे आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते आणि सध्या राहुल गांधी त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. थेट दृश्य आपण बघतोय. राहुल गांधी सध्या विजय वाकोडे यांच्या घरी पोहोचले आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय की येत असताना रमेश चेन्नीथला यांचा देखील पाय घसरला होता, परंतु सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे.
राहुल गांधी विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. आंबेडकरी चळवळीतलं एक महत्त्वाचं नाव होतं विजय वाकोडे यांचं, आणि आज आपण बघतोय की त्यांचं निधन गेल्या 6 दिवसांपूर्वी झालं आणि त्यानंतर राहुल गांधी थेट विजय वाकोडे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते होते विजय वाकोडे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा आंदोलनामध्ये सहभागी होत असतानाच मृत्यू झाला होता. एक ज्येष्ठ नेते आंबेडकरी चळवळीतले अशी त्यांची ओळख परभणीमध्ये, आणि श्वास घेता येत नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परभणीत डॉक्टर रसाळ यांच्या रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केलं होतं, आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथंच त्यांचा मृत्यू झाला. आंबेडकरी आंदोलनाचे नेते होते विजय वाकोडे. सोमनाथ सूर्यवंशींची पोलीस कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाल्यानंतर जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनामध्ये विजय वाकोडे सहभागी झाले होते, अग्रस्थानी होते, आणि याच वेळेस श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचार सुरू असतानाच विजय वाकोडे यांचं निधन झालं. आंबेडकरी चळवळीतला एक महत्त्वाचा नेता म्हणून विजय वाकोडे यांच्याकडे परभणीमध्ये पाहिलं जातं, आणि आज त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी देखील राहुल गांधी परभणीमध्ये पोहोचलेले आहेत. तर ही दृश्य आपण बघतोय. राहुल गांधी आज परभणीच्या दौऱ्यावर. सगळ्यात आधी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची भेट घेतली. सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर, पोलिसांवर थेट आरोप केले. सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली असा आरोप केला. यानंतर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी म्हणून राहुल गांधी सध्या त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. विजय वाकोडे हे आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते आहेत, आणि परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाल्यानंतर जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनामध्ये विजय वाकोडे हे अग्रस्थानी होते. त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता, परंतु या आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीच्या वेळेस जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनामध्ये देखील विजय वाकोडे हे अग्रस्थानी होते, आणि त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर त्यांचं अवघ्या काही वेळात निधन झालं. आणि आज आपण बघतोय आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. विजय वाकोडे हे परभणीमध्ये आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी काम करत होते. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्यानंतर जे आंदोलन उभं राहिलं त्यामध्ये देखील विजय वाकोडे हे अग्रस्थानी होते.